नमस्कार मंडळी, मी तुमचा फायनान्शियल प्लॅनर। आजचा विषय आहे क्रेडिट कार्ड। क्रेडिट कार्ड घेतलंय, पैसे भरतोय, पैसे काही कमीच होत नाही। काय करू? डोक्याला टेन्शन आलं असेल, सेटलमेंट करू का? नाही, आता इथून पुढे टेन्शन घेण्याची गरज नाही। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे। क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर काय माहिती गरजेची असती ती तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे तुमची बिलिंग सायकल। तुम्ही कार्ड वापरताय, पण तुमची बिलिंग सायकल काय आहे, म्हणजे पूर्ण 1 ते 30 दिवसामध्ये जे दिवस आहेत त्यामधली कुठली तरी एक तुमची बिलिंग सायकल असणार। एक्झाम्पल, तुमची 20 तारीख असू शकते, 25 तारीख असू शकते, 30 तारीख असू शकते, किंवा 5 तारीख असू शकते, 10 तारीख असू शकते, 15 तारीख असू शकते। या पद्धतीच्या बिलिंग सायकल असू शकतात। ही सगळ्यात अगोदर गोष्ट माहिती करून घेणे गरजेचे आहे, कारण क्रेडिट कार्ड घेतेवेळी क्रेडिट कार्ड देणारी लोक तुम्हाला सांगतात तुम्हाला 50 दिवस क्रेडिट कार्ड फ्री मध्ये वापरता येईल। प्रत्येक जण 50 दिवस फ्री मध्ये विचार करतो आणि क्रेडिट कार्ड घेतो, पण बऱ्याचदा माहिती नसल्यामुळं बरीच लोक फसतात। त्याची सायकल माहिती नसते, कधी पेमेंट करायचं माहिती नसतं, त्यामध्ये काय चार्जेस लागतात हे माहिती नसतं। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणार। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। सोबत तुम्हाला आणखी काय डिटेल्स हवे ते कमेंट करा। तर मित्रांनो, आपण परत आपल्या क्रेडिट कार्ड या विषयाकडे वळू। क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर बिलिंग सायकल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर क्रेडिट कार्डचे चार्जेस काय असतात हे माहिती करून घेणं गरजेचं असतं, पण ते सेल्स करते वेळी क्रेडिट कार्ड देणारी लोक तुम्हाला एवढं डीप मध्ये सांगत नाही, कारण क्रेडिट कार्ड तुम्ही घेणार नाही। क्रेडिट कार्ड आता घेतलंय, काळजी करू नका, पुढच्या गोष्टी सांगतो त्या पद्धतीने करायचं। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड कोणत्या सायकलचं आहे ते सगळ्यात पहिला मुद्दा ते माहिती करून घ्यायचं। एक्झाम्पल, क्रेडिट कार्डची जर तुमच्या सायकल असेल 5 तारीख, तर तुम्ही क्रेडिट कार्ड कसं वापरायचं? तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरते वेळी किंवा काही खरेदी करते वेळी तुम्हाला सगळ्यात अगोदर त्या पद्धतीने प्लॅनिंग करायला लागेल। जर तुम्हाला 50 दिवस क्रेडिट कार्ड युटिलाइज करायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये 6 तारखेला खरेदी करायला लागेल, जेणेकरून 6 तारखेपासून पुढच्या 5 तारखेपर्यंत असा पूर्ण 1 महिना वेळ मिळेल। अवरेज बघितलं तर 30 दिवस मिळतील, आणि तिथून तुमचं जसं लाईट बिल, बऱ्याच MSEBीचं लाईट बिल हे जसं 17, 18, 19, 20 तारखेला जनरेट होतं, तसं तुमचं बिल हे पुढच्या महिन्यातल्या 5 तारखेला जनरेट होणार, आणि तिथून पुढे 20 दिवसामध्ये तुम्हाला बिल पेमेंट करायचं असतं। पण बऱ्याचदा आपण तिथे चुकतो आणि आपल्याला ते माहिती नसल्यामुळं आपण जे बिल पेमेंट करायचं 20 दिवसाच्या आत, त्याचं 21वा दिवस जातो, 22वा दिवस जातो, 23वा दिवस जातो, आणि तिथे आपल्याला पेनल्टी लागते। ती वन टाइम 20 ते 25% पेनल्टी लागते, जी अमाऊंट तुम्ही वापरलेली आहे। म्हणजे तुम्ही 10,000 जरी वापरले असेल तर तुम्हाला 700 ते 800 रुपये या पद्धतीची पेनल्टी लागते। प्रत्येक क्रेडिट कार्डचं वेगळं आहे, प्रत्येक कंपनीचे नियम वेगळे आहेत, आणि तिथून पुढे तुम्हाला जर का तुम्ही पूर्ण आउटस्टँडिंग पेमेंट नाही केलं तर तुम्हाला तिथून पुढे 3.5% ची तुम्हाला इंटरेस्ट लागतो। त्याचबरोबर तुम्हाला आणखी कुठले चार्ज लागतात हे माहिती आहे का? नसेल माहिती तर मी तुम्हाला माहिती करून देतो। त्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल तुम्हाला जीएसटी लागते 18% जीएसटी लागते। त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यामध्ये आणखी एक चार्जेस आहेत, ते ओव्हर लिमिट फीस असते। ओव्हर लिमिट फीस ही कधी लागते?
एखाद्या क्रेडिट कार्डला बरेच जण क्रेडिट कार्ड घेतात, पण ते क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर क्रेडिट कार्डचं लिमिट किती आहे हे माहीत नसतं. जातात कॅश काढतात, कॅश 1000 रुपये काढली तरी तुम्हाला 500 रुपये चार्ज लागतील, 2000 काढली तेवढे चार्ज लागतात. तर कॅश कोणीही शक्यतो काढू नका, कारण ते एटीएम नाहीये, ते क्रेडिट कार्ड आहे. त्यानंतर ते झालं कॅश चार्जेस. आपण एक महत्वाचा मुद्दा ठेवलेला आहे, ओव्हर लिमिट फीस. लिमिटच बघत नाही आपण, किंवा लिमिट बघतो पण ते बिलिंग सायकल माहीत नसते, आणि बिलिंग सायकल माहिती नसल्यामुळं ते चार्जेस ऍड होतात. लेट पेमेंट चार्ज ऍड झाल्यानंतर एक्झाम्पल 10,000 रुपये लिमिटचं कार्ड आहे, आपण 9,900 रुपये वापरतो, आणि जसं आपला 21वा दिवस येतो तेव्हा तुम्हाला जे लेट पेमेंट चार्जेस ऍड होतं 21व्या दिवशी किंवा 22व्या दिवशी, आणि 10,000 रुपयाचं 9,900 वापरलेलं तुमचं डायरेक्ट चार्जेस सहित ओव्हर लिमिट मध्ये जातं, आणि अशा वेळेस तुम्हाला 500 रुपये प्लस 18% GST हे ओव्हर लिमिट फीस लागू शकते. म्हणून निश्चिंत राहा. खाली कमेंट करून आणखी काही डिटेल्स मध्ये माहिती हवी असेल, किंवा आता खूप वापरून झालंय, खूप भरून झालेलं आहे, आता मी काय करू, मला पैसे भरण्याची इच्छा नाहीये किंवा पैसे भरण्यासाठी पैसे नाहीयेत, अशा वेळेस काय करू, तर अशा वेळेस तुम्ही मला खालच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट करून मला नंबर सांगा. त्यावरती आमची टीम कॉल बॅक करेल आणि तुम्हाला आम्ही सेटलमेंट करून देण्यासाठी मदत करू. धन्यवाद.